नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, येत्या 18 तारखेला संत ज्ञानेश्वरी हा चित्रपट प्रदर्शित होतोय आणि त्याचा ट्रेलर लॉन्च अतिशय छान असा आत्ता पुण्यात झाला. आणि आता माझ्याबरोबर आहे अभिनेत्री स्मिता शेवाळे. स्मिता, तुझं तारांगणमध्ये खूप स्वागत आणि खूप छान वेगळी तुझी भूमिका आहे, त्यामुळे ती मला आधी तुझ्याच तोंडून ऐकायला आवडेल की नेमकं तू काय साकारती आहेस. थँक्यू सो मच. एक तर तुम्ही जेव्हा माझं असं वॉर्म वेलकम करता तेव्हा मला खूप कौतुक वाटतं, कारण अगदी करिअरच्या सुरुवातीला तुम्ही मला बघितलं आहे. यामध्ये मी यशोदा नावाचं पात्र साकारते आहे आणि ती ज्ञानेश्वर कालीन समाजाचं प्रभुत्व करणारं पात्र आहे. आपण यशोदेचे 2 वयोगट इथे बघणार आहोत. एक तरुण यशोदा आहे आणि एक 75 नंतरची यशोदा आहे. आणि ती यशोदा संपूर्ण कथा सांगते. ती कथाकार आहे, ती नरेटर आहे. आपण तिच्या दृष्टीनं संपूर्ण चित्रपट बघतो. अरे वा, खूपच छान भूमिका आहे. म्हणजे हो, तर ती विठ्ठलपंत आणि रुक्मिणी ज्या वेळेला देहत्याग करतात त्यानंतर या मुलांना सांभाळणारी ती मावशी आहे, आधार आहे त्यांचा, मुक्ताईची मैत्रीण आहे, असं सगळं म्हणून ती त्यांच्याबरोबर राहते. आणि हे सगळं याची देही याची डोळा तिने बघितलेलं असतं आणि ते अनुभव ती जेव्हा साठवून ठेवलेले तिने एका मनाच्या कोपऱ्यात असं म्हणूया, आणि ते ती सांगते. म्हणजे कदाचित ती रोज मंदिरात जात असेल, रोज तिला कोणीतरी भेटत असेल आणि ती त्याला सांगत असेल की माझा ज्ञानोबा ना असा होता, माझी मुक्ता अशी होती, मुक्ता अशी म्हणायची, तिची ओवी अशी होती, तिच्या ओव्या म्हणत ती बसायची. असंच मंदिरात बसलेलं असताना ती गोष्ट सांगते आणि ती गोष्ट तुमच्या समोर आता येईल. मला एक आता स्मिता पण एक सांग की हा जो चित्रपट आहे ह्याची टीम जबरदस्त आहे. म्हणजे तुमचे कॅप्टन आहेत दिग्पाल लांजेकर आणि तुझ्याबरोबर आहेत मृणालताई आहेत, अजय आहे, आजची नवीन पिढीसुद्धा बरीच कलाकार आहे, आदिनाथ आहे, भरपूर कलाकार आहेत तुमच्याबरोबर. तर कसा तुझा एकंदरीत शूटिंगचा अनुभव होता? आणि दिग्पालच्या बहुधा प्रत्येक प्रोजेक्टमध्ये तू असतेस, तेव्हा तुमचं बॉन्डिंग खूप महत्त्वाचं आहे, त्याच्याबद्दलही सांग थोडं. हो, दिग्पाल बरोबरचा हा दुसरा चित्रपट आहे माझा. पण दिग्पालबरोबर काम करण्याचं एक वेगळं समाधान आहे, कारण अतिशय गुणी अभ्यासू असा दिग्दर्शक आहे. आणि हा फक्त चित्रपटाचा दिग्दर्शक नसून त्याला ना या विषयाचा ध्यास आहे. म्हणजे पौराणिक विषय किंवा ऐतिहासिक विषय ह्याच्यावर त्याचा इतका छान पगडा आहे की ते कशा पद्धतीनं मांडायला हवेत हे त्याला इतकं उत्तमरित्या जमतं. आणि ते असं नाही आहे की फक्त तो इन्फॉर्मेटिव्ह काहीतरी देतोय, ते मनोरंजनात्मक कसं असलं पाहिजे. जसं की यशोदा जी गोष्ट सांगते या चित्रपटात किंवा कुठलीही आपली आजी जेव्हा गोष्ट सांगते त्यावेळेला मुलांचा, आपल्या नातवंडांचा इंटरेस्ट टिकून ठेवण्यासाठी ती रंजक करता करता ती त्यातून काहीतरी संदेशही देते, मॉरल्ससुद्धा देत असते. तर मला असं वाटतं की हे सगळं एकत्रितपणे दिग्पालला खूप उत्तम जमतं. त्याचा वाणी संस्काराचा अभ्यास खूप छान आहे, त्याच्यामुळे माझा आता तो व्हायला लागलेला आहे. आमच्या दोघांचेही गुरुजी प्राध्यापक शामराव जोशी यांच्याकडे आम्ही शिकतो किंवा त्याचं झालंय शिक्षण आहे, मी आता त्यांच्याकडे शिकते. सो हे सगळं आम्हाला ना एका पेजवर राहता येतं आणि हे सगळं आम्हाला छानपैकी एक्सपेरिमेंट करता येतं चित्रपटामध्ये. त्यामुळे भूमिका कुठलीही आली, त्यांनी विचारलेली भूमिका आहे तर ती कशा पद्धतीनं मांडायची हे साधारण आम्हाला ते माहिती असतं. आणि मृणालताई, मी जसं आधी विचारलं तुला, मृणालताई, अजय पुरकर, सगळी उत्तम कास्ट आहे. आणि मला तुला विचारायचं असं आहे की सहकलाकार चांगले असले की आपल्यातलाही कलाकार अधिक खुलतो, असा अनेकांचा अनुभव असतो. मला नक्की खात्री आहे तुझाही तसाच काही अनुभव असेल, त्याबद्दल सांग. डेफिनेटली मृणालताईंबरोबर मला पहिल्यांदा स्क्रीन शेअर करता आली. हां, म्हणजे मी सुभेदारमध्ये होते, आम्ही एका स्क्रीनमध्ये होतो पण आमचे संवाद नव्हते. या चित्रपटामध्ये संवाद आहेत आणि जरा ऑकवर्ड सीन आहे. म्हणजे तो सीन करताना मला असं झालं की अरे बापरे, आता मृणालताईंबरोबर हा सीन कसा करायचा, कारण माझ्या पायातला जो काटा रुतलेला असतो ते काढतात, ते पायाला हात वगैरे लावतात. सो मला ना ते खूप ऑकवर्ड झालं होतं आणि मला प्रचंड ऑकवर्ड झालं होतं. असं झालेलं की अरे यार लवकर संपावा हा सीन, कारण
इतकी मोठी अभिनेत्री, इतकी गुणी अभिनेत्री आणि जिला लहानपणापासून बघत आली आहे, त्यांच्याकडनं कितीतरी गोष्टी शिकली आहे आणि त्यांच्याबरोबर असे सीन करायचे. पण डेफिनेटली खूप शिकायला मिळतं. अजय दादा पण इतकं ना चालता बोलता तो इतका सहज सगळ्या गोष्टी सांगून जातो. म्हणजे ऑफ स्क्रीनसुद्धा जे काही आमचं संभाषण असतं ते अप्रतिम असतं, खूप माहिती देणारं असतं. पूर्ण टीमच मला असं वाटतं, ही दिग्पालची टीम जी आहे संपूर्ण टीमच अशी आहे की त्यांना ना नवीन गोष्टी शिकण्याचा ध्यास आहे. या चित्रपटात खूप तुला अनुभव मिळाले असेल, एखादा प्रसंग, एखादी आठवण जी आयुष्यभर तुझ्या बरोबर राहील असं काही सांगू शकशील? हा प्रश्न तुम्ही कोणालाही विचारला तरी मला असं वाटतं सगळ्यांचं एकच उत्तर असेल, ते म्हणजे समाधीचा जो सीन होता. तर माऊलींच्या समाधीचा सीन हा आम्ही वर्णन नाही करू शकत, इतका भावनिक होता. म्हणजे माऊलींनी समाधी घेतली हे माहिती होतं, पण त्यावेळेचा तो सोहळा कसा झाला असेल, काय झालं असेल हे प्रत्यक्ष आम्ही अनुभवत होतो. आणि तिथे वेगवेगळे संत भेटायला आले होते माऊलींना आणि मग माऊली समाधी घेतात. तर त्यावेळेला जे वातावरण झालं होतं आणि तिकडे 400-500चा जो मॉब होता सगळा, ते सगळेजण रडत होते. म्हणजे मला आठवतं आहे की माझं क्लोज झाल्यानंतर सुद्धा मी बराच वेळ रडत होते, कारण ते सगळं दृश्य म्हणजे माऊलीचा तो जे वेश परिधान केला होता त्यांनी आणि सगळंच ते वातावरण इतकं अप्रतिम होतं ना, म्हणजे मी नाही सांगू शकत. मला खरंच कधी कधी तुम्ही कलाकार असल्याचं म्हणजे किती भाग्यवान आहात असं वाटतं, कारण अशा घटनांचे तुम्ही साक्षीदार आहात आजच्या काळात. मी एक शेवटचाच प्रश्न घेतो की ह्या चित्रपटाच्या निमित्ताने तुझाही इतिहास, पौराणिक काळ ह्याचा अभ्यास होत असेल ना? हो, डेफिनेटली. आणि मी म्हणाले तसं दिग्पाल लांजेकर म्हणजे आमच्यासाठी, माझ्यासाठी तरी चालतं बोलतं विद्यापीठ आहे. त्यामुळे आमचा जो हॅलो स्मिता तुझ्या डेट्स आहेत का, तिथपासून जो प्रवास सुरू होतो. अच्छा, आता या वेळेला कुठल्या विषयाचा अभ्यास करायचा आहे आपण, बरं संत ज्ञानेश्वरांवर आणि मुक्ताईवर आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग तो मला पुस्तकं सजेस्ट करतो, हे वाचून ठेव, हे बघून ठेव. आणि संपूर्ण चित्रपटात म्हणजे अगदी इंटरव्ह्यूपर्यंत आम्ही जेव्हा वेगवेगळ्या इंटरव्ह्यूजला जातो आणि तिथे तो जे बोलतो, तिथे जे दाखले देतो, तिथे जो सहजपणे ओव्या बोलतो ना, हे खरंच खूप शिकण्यासारखं आहे. आणि अशा पद्धतीचे मंडळी आजूबाजूला असणं, हे संतांनी पण सांगितलं की संगत चांगली असावी. आता ती ओवी मला काही सांगता नाही येणार, पण तुकाराम म्हणतात असं की तुमची संगत चांगली असेल की तुम्ही आपोआप ग्रो होता. तर तसं माझं सध्या मी ग्रो होतीये. ते मला सुद्धा जाणवतंय की तूही खूप म्हणजे तसं तू चांगलंच काम करतेस पहिल्यापासून, पण आता ही सगळी कंपनी मिळाल्यामुळे तुला चांगल्या भूमिका मिळत आहेत. तर आता सध्या बाकी काय करते? हा तर चित्रपट येतोच आहे 18 तारखेला, इतर सध्या तुझं काय काम सुरू आहे? अजून एक चित्रपट येतोय, त्याची अनाउन्समेंट आता झाली की मग मी सांगेन. सो खूप मोठा चित्रपट आहे माझ्या आयुष्यातला तो ठरेल. खूप चांगलं पात्र मी त्यातलं करते आहे, म्हणजे माऊलींच्या कृपेनीच. तर त्याची झाली घोषणा की तुम्हाला कळेलच. त्या निमित्ताने आपण परत भेटू. मला वाटतं स्मिता, खूप महत्त्वाचा तुझा हा चित्रपट आहे. तुला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.